हाय मंडळी, नमस्ते. आता इकडे बनवत आहे मी आटल्याची भाजी, म्हणजे कोलिम सुकट वगैरे टाकून. आता ह्या बिया आहेत, फणसाच्या बिया आहेत, त्या स्वच्छ बघा मस्त अशा धुवून घ्यायच्या आहेत. आणि इकडे घेतलेले आहे सुकट, म्हणजे कोलिम घेतलेला आहे. आता बघा हा कोलिम मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्या आटल्या म्हणजे बिया फणसाच्या मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याचा चीकही पूर्ण निघून जातो. 2-4 वेळा धुवून काढायच्या. आता इकडे बघा मी घेतलेला आहे कांदा जास्तच घ्यायचा. एक कढई घेतली, त्यामध्ये तेल आणि भरपूर सारा कांदा, 2 कांदे घेतलेत मोठे. आणि कढीपत्ता छान अशी मिक्स करूया. बघा मस्त होते ही भाजी आणि छान सुकट वगैरे कोलिम वगैरे टाकून ही भाजी छान होते. आता आपण गरे वगैरे खातो, ते खाऊन झाल्याच्या नंतर ह्या बिया थोड्या सुकवायच्या आणि त्याची भाजी बनवायची. मस्त भन्नाट होते भाजी. आता बघा इथे स्वच्छ धुवून घेतलेला कोलिम ॲड केलेला आहे. तर त्यामध्ये लाल तिखट आणि हळद. आता इथं मी आटला मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या ॲड करते. थोड्याशा ह्या बारीक करायच्या, वरवंट्याने थोड्याशा बारीक केल्या होत्या, त्या मी इथे ॲड केल्या स्वच्छ धुवून. आता पुन्हा मिक्स करते आणि यामध्ये आमसूल ॲड केलेले आहेत. थोडा वेळ झाकण ठेवते आणि पुन्हा झाकण काढून कांदा खोबऱ्याचं वाटण घरी बनवलं होतं मी वाटण, ते ॲड करते 2 चमचा. पुन्हा मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परत झाकण ठेवते. झाकण पुन्हा काढून बघा मस्त असे वाफवलेले आहे. छान पुन्हा मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी ॲड करूया. गरम पाणी ॲड केलेलं आहे. इथं मीठ ॲड केलं होतं थोडं. बघा पुन्हा झाकण ठेवलं, थोड्या वेळाने झाकण पुन्हा काढून मस्त असे मिक्स करून घेऊया. आता थोडा वेळ परत झाकण ठेवते. बघा भाजी होत आली की नाही बघूया. थोडी होत आलेली आहे भाजी. पुन्हा झाकण ठेवते आणि झाकण बघा मस्त अशी तरीही आलेली आहे. झाकण पुन्हा काढूनही बघा मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे. मस्त होते ही आटल्यांची भाजी कोलिम टाकून आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. नक्की ट्राय करून बघा, मस्त भन्नाट होते ही भाजी. मस्त अशी आटल्यांची भाजी कोलिम टाकून तयार. आवडली तर नक्की रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब